विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टेट परीक्षा 2017 मध्ये झालेला एक पेपर आणि या पेपरमध्ये 200 प्रश्न नेमकं कसे आले होते, कोणते होते, घटक काय होते आणि विषयानुसार प्रश्नांची डेप्थ काय होती. जर तुम्हाला टेट परीक्षा द्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 200 प्रश्न कोणत्या पद्धतीचे असू शकतात लगेच तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, आपण टीईटीची परीक्षा म्हणजे टेट परीक्षा देणार असाल आणि आपल्या मनामध्ये विनाकारण भीती असेल तर ती भीती अजिबात मनामध्ये ठेवू नका. टेट पेपर हा खूप अवघड नसतो. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, हा जो पेपर देणारा घटक आहे त्यामध्ये BSc करणारे विद्यार्थी, BA करणारे विद्यार्थी किंवा BCom करणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार केला जातो आणि सर्वांसाठी एकच पेपर. मग तो टीईटी पेपर 1 पास असलेला विद्यार्थी असेल, टीईटी पेपर 2 पास असलेला विद्यार्थी असेल किंवा फक्त B.Ed झालेला विद्यार्थी असेल, तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि इयत्ता पहिलीपासून अगदी ज्युनियरपर्यंत एकच परीक्षा म्हणजे टेट परीक्षा. तर या सर्व विद्यार्थ्याचा विचार करून पेपर खूप अवघड असतो किंवा गणित बुद्धिमत्ता सुद्धा खूप अवघड आहे हे मनातून काढून टाका आणि आपली भीती कमी व्हावी. विनाकारण याचं टेन्शन घेऊ नका. थोडं रिलॅक्स माइंडनं विचार करा, कारण हा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण 200 प्रश्न पेपरमध्ये नेमकं कशी होती ते 200 प्रश्नाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण देत आहोत, जेणेकरून तुम्हाला योग्य दिशा मिळेल, योग्य निर्णय घेता येईल. कारण सध्या काय व्हायला लागलंय, परीक्षा होणार आहे, मग भरपूर असे क्लासेस उपलब्ध आहेत, मग क्लासेस लावा, अशा अनेक बाबीकडे विद्यार्थी धावत आहेत. तर लक्षात घ्या, आधी स्वतः हे 200 प्रश्न पहा. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये 200 प्रश्न देणार आहोत. या 200 प्रश्नाची काठिण्य पातळी समजून घ्या, त्यानंतर त्या विषयाला खरंच क्लासची गरज आहे का, क्लासची गरज, त्याचबरोबर आपली आर्थिक स्थिती, आणि जो आपला वीक सब्जेक्ट आहे. खरंच म्हणजे असं आहे की प्रत्येकाला काही सर्व विषय वीक नसतात. लक्षात घ्या, तुम्ही सायन्समध्ये परफेक्ट असू शकतं, कुणी इतिहास भूगोलमध्ये परफेक्ट असू शकतं, कुणी गणित बुद्धिमत्तेमध्ये परफेक्ट असू शकतं. म्हणजे आपला वीक सब्जेक्ट आहे त्याच्यावर फक्त लक्ष केंद्रित करा, त्यावरच फक्त कॉन्सन्ट्रेट करा आणि तो परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या ठिकाणी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम दिलेला आहे. जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अभ्यासक्रम पाहून घ्या. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण 200 प्रश्नांचं विश्लेषण देणार आहोत. म्हणजे मराठीमध्ये कोणते प्रश्न आहेत किंवा उपयोजनामध्ये कोणते प्रश्न आहेत, बुद्धिमत्तेचे कोणते घटक आहेत, गणिताचे कोणते घटक आहेत, जेणेकरून सर्वात महत्त्वाचं तुम्हाला दिशा मिळेल, अभ्यास कसा करावा. कारण विनाकारण भीतीचं वातावरण जर मनामध्ये असेल तर मग आपण 1, 2, 3, 4 कितीतरी क्लास लावू शकतो आणि क्लासेस भरपूर उपलब्ध आहेत. क्लास लावण्यासाठी हा व्हिडिओ पाहू नका, तर स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही पण अभ्यास करू शकतात. काठिण्य पातळी चेक करा. क्लासची खरोखरच गरज असेल तरच क्लास लावा. स्वतःची आर्थिक स्थिती पहा आणि जो वीक सब्जेक्ट आहे तो परफेक्ट करा. एवढ्या गोष्टीसाठी किंवा या बाबीसाठी आपण या ठिकाणी 200 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न आहे मराठीमध्ये, नदी पलीकडे हिरवे रान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. आता या ठिकाणी विशेषण ओळखायला सांगितले म्हणजे गणितामध्ये शब्दाच्या जाती हा जर घटक आपला चांगला असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सहज देऊ शकतात. हा होता आपला प्रश्न क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. तर यामध्ये आपल्याला काय सांगितले पहा. या ठिकाणी प्रश्न कोणताही सोडवून दिला जाणार नाही, फक्त तुम्हाला डेप्थ समजण्यासाठी या ठिकाणी आपण हे प्रश्न रीड करतोय. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्याच्यामध्ये ABCD असे 4 विधाने आहेत. क्रमवार विधानाची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधान तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जर मी पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहीन.
यामध्ये मी पौष्टिक खाल्ले, मी स्वस्थ राहिलो, मी पौष्टिक खाल्ले नाही, मी निरोगी राहू शकलो नाही, तर यांचा सहसंबंध लावायला आपल्याला शिकला पाहिजे. म्हणजे याच्यावरून आपल्याला तार्किक विचार करायचे की पहिलं विधान दुसरं विधान कोणतं आणि दुसऱ्या विधानाला नेमकं कसं सुचवतं किंवा त्याला नेमकं कसं सपोर्ट करतं, या पद्धतीचा हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे मराठीचा. प्रश्न क्रमांक 3, पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? म्हणजे वाक्यप्रचाराचा अर्थ यावर हा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, अ सेंटेन्स विथ an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose one which can substituted for the given phrasal verb. म्हणजे या ठिकाणी जे अंडरलाईन वर्ब आहे याच्याबद्दल योग्य असा अर्थ सांगणारा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. तर हे वाक्य तुम्हाला कळालं किंवा ह्या वाक्याची रचना लक्षात आली किंवा मिनिंग लक्षात आला तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे गणितावर आधारित. तर या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातून वेगळे बाहेर काढा. या ठिकाणी आता 27 दिले, म्हणजे असे या ठिकाणी पर्याय दिलेले असतात 4 संख्या आणि 4 संख्येमध्ये मग मूळ संख्या आहे का, त्रिकोणी संख्या आहे का. म्हणजे संख्याज्ञान जर तुमचं चांगलं असेल तर हा प्रश्न आपण सहज सोडवू शकतात. तर हा झाला प्रश्न क्रमांक 5. यानंतर पुढील आहे प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. म्हणजे या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 7, या ठिकाणी हा फेंटच दिसतो, लक्षात घ्या. खालील प्रश्नात कागदाच्या एका तुकड्याला प्रश्नाकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे घडी घातली असून उत्तरादाखल पर्यायातून अशी आकृती निवडा जी भोग पडल्यानंतर उघडलेल्या कागदाचे स्वरूप दाखवेल. म्हणजे या ठिकाणी घडीचा प्रश्न आहे हा, कागदाला घडी घालून. आणि हे प्रश्न अगदी 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला सराव करायला मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला डेप्थ लक्षात यावी म्हणून या ठिकाणी मी हे आवर्जून सांगतोय. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील आकृतीमध्ये सरळ रेषा किती आहेत. म्हणजे फक्त इथं रेषा मोजायच्यात तुम्हाला, सरळ रेषा किती. आता या प्रश्नाला तुम्ही कुठून अभ्यास करणार आहेत हे तुम्हालाच माहिती आहे. म्हणजे एक डेप्थ लक्षात घ्या की हे तुम्ही सहज अगदी अर्ट असेल, कॉमर्स असेल ना, सायन्स असेल किंवा 5वी 6वीचे पण मुलं सरळ रेषा या ठिकाणी मोजू शकतात. इतका हा सोपा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. या ठिकाणी लयबद्ध अक्षरांची मांडणी दिली आहे. म्हणजे या ठिकाणी जे एक डॅश दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला योग्य अक्षर निवडायचं आहे. लयबद्ध मांडणी, तर याचं एक तत्व असतं आणि ते तत्व जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही हा प्रश्न अगदी सहज सेकंदामध्ये सोडवू शकतात. तर या ठिकाणी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 चे स्पष्टीकरण दिलेले आहेत. म्हणजे पेपर 1 गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे. आता आपण पेपर 2 मधले 200 प्रश्न पाहणार आहोत सर्व विषयांची. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. तर या ठिकाणी एकूण 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि 4 आकृतीमध्ये वेगळा पॅटर्न असलेली आकृती कोणती. म्हणजे हे रेषा असेल, गोल असेल, हे आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि यामध्ये वेगळं काय दिसतं हे शोधायचं आहे. म्हणजे या ठिकाणी गटातील वेगळे पद आपल्याला शोधायचे, वेगळी आकृती शोधायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, असंभाव्य घटनेची संभाव्यता असते. असंभाव्य घटनेची म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इम्पॉसिबल इव्हेंट जी काय असते. तर हे सोपे सिंगल लाईन क्वेश्चन आहेत. प्रोबॅबिलिटी मध्ये खूप अवघड असे प्रश्न नाहीत. हा आहे प्रश्न क्रमांक 11. यानंतर पुढचा प्रश्न आहे सहसंबंध म्हणजे निलय हृदय. म्हणजे या ठिकाणी निलय आणि हृदय यांचा जसा सहसंबंध आहे तसा आपल्याला पर्यायातून सहसंबंध असलेला शोधायचा आहे. जसे की मासा तळे, प्रमस्तिष्क मेंदू, अस्थिबंध रक्त, महारोहिणी हात. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की सहसंबंधाचा हा प्रश्न आहे आणि हे जनरल किंवा तुमची जी बौद्धिक क्षमता आहे यावर सुद्धा तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, रक्ताल्पता व व्यक्तिमत्व विकारात कोणते लक्षण समान आहे. म्हणजेच
विच सिम्पटम्स इज कॉमन इन ॲनिमिनिया अँड पर्सनॅलिटी डिसऑर्डर. म्हणजे रोगामध्ये कोणतं लक्षण समान असतं हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर हे विज्ञानशी आणि जीकेशी रिलेटेडचा हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विधान ए आणि कारण आर यासाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. म्हणजे या ठिकाणी एक विधान दिलेलं असतं, भारतीय लष्करामध्ये नौसेनाधिपती सर्वोच्च संभव स्थान आहे आणि भारतीय नौदलाचे मुख्य अधिकारी यांना सामान्य म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी रिझन आणि कारण याबद्दलचं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो. म्हणजे जसे की विधान बरोबर आहे, कारण योग्य आहे, विधान बरोबर नाही, कारण बरोबर आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विचार करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे दृक श्राव्य सहाय्यकशी संबंधित म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल एड्स आर रिलेटेड टू. हा उपयोजनात्मक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताकडे टिंबटिंबच्या मदतीने बुलेट ट्रेन असणार आहे. तर यासाठी आपल्याला जनरल नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे. यामध्ये मासिक वगैरे किंवा तुमचं जेवढं पेपर वाचनाचा वगैरे जास्त सराव असेल तर यासारखे प्रश्न तुम्ही अगदी सहज सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. असे कोणते प्राणी आहेत जे स्वतःचे अन्न बनवतात त्यांना म्हणतात. म्हणजे स्वतःचं अन्न बनवतात त्यांना काय म्हणायचं. या ठिकाणी पर्यायातून आपल्याला वैज्ञानिक संज्ञा निवडणं गरजेचं आहे. तर हे सुद्धा प्रश्न एवढे डीप नसतात, लक्षात घ्या. म्हणजे अगदी तुम्ही पर्याय वाचून सुद्धा प्रश्न सोडवू शकतात. या पद्धतीचे प्रश्न आहेत, कारण हे सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रश्नांची काठिण्य पातळी खूप डीप असेल असं होणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे निर्देश खालील संख्यांच्या अक्षरांच्या संख्येचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. तर या ठिकाणी एक रचना दिलेली असते, जसं बी 8 4 सी आर एम 9 पी डी. वरील क्रम संदर्भात पुढील क्रमामध्ये कोणता पर्याय येईल. म्हणजे या ठिकाणी जर असं क्रम लिहिला तर बी आर सी, तर हे बी आर सी, 8 एम आर, हे 8 एम आर. तर या ठिकाणच्या पैकीच योग्य क्रमाने या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे. हा प्रश्न क्रमांक आहे 18. यानंतर पुढील प्रश्न आहे दूषित पाणी पिल्याने खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो. आता दूषित पाणी पिल्यानंतर काय होतो, एड्स, टायफॉइड, ॲनिमिनिया आणि टेनस. तर हे जनरल तुम्हाला पण लक्षात आले असेल की डेप्थ काय असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. यानंतर पुढील प्रश्न आहे सूचना अर्थपूर्ण परिचय निर्माण करण्यासाठी PQRST ही 5 वाक्य योग्य अनुक्रमाने निवडा. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट दिलेली असते. गोष्ट म्हणजे एक उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहील, कारण यासारखे 2-3 प्रश्न आहेत. उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला होता. तो जाळ्यात अडकला होता. सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता. तो जाळ्यातून सुटू शकला नाही. त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले. आता तुम्हीच या ठिकाणी गोष्टीची सुरुवात कोणत्या ह्याच्यापासून सुरू होईल हे आपल्याला शोधायचं. म्हणजे अगोदर वाक्य कोणतं असेल, नंतर कोणती घटना, नंतर कोणती, याला म्हणायचं घटनाक्रम लावणे. आणि असे किमान 1-2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तर हा आहे प्रश्न क्रमांक 20. तर यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. या ठिकाणी 4 शब्द दिलेत आणि हे जर वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकली लावले तर सगळ्यात शेवटी कोणता येईल असा प्रश्न विचारलाय. आता यासाठी सुद्धा तुम्हाला किती अभ्यास करावा लागेल हे तुमच्या लक्षात येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. प्रियंका तिच्या घरापासून पश्चिम दिशेला चालत गेली. 25 मीटर अंतर चालत गेल्यावर ती उजवीकडे वळली आणि 10 मीटर चालत गेली. ती पुन्हा एकदा उजवीकडे वळली व 15 मीटर चालत गेली. ती आता तिच्या प्रारंभ बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न वाचायला जरी इतका वेळ लागत असला तरी सोडवत असताना अगदी एक आकृती काढता काढता तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. फक्त थोडा सराव करणं गरजेचं आहे आणि यासारखे प्रश्न आपल्याला सरावामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे हा प्रश्न खूप अवघड नाही. म्हणजे गणित विषय जरी मी शिकवत असलो तरी मी एकच सांगतो, जगातील सर्वात सोपा विषय गणित आहे. जगातील सर्वात सोपा विषय गणित.
आणि फक्त त्यासाठी आपल्याला त्याची थीम लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचा जर तुमचा गॅप्स असेल तर थोडंफार तुम्ही त्याचं रिव्हिजन करा. नक्कीच तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सुद्धा अगदी सोपं वाटेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. अशी तबकडी ज्यावर आपण माहिती साठवतो, म्हणजे कोणत्या ह्याच्यावर आपण माहिती साठवतो, जसे की प्लेट, डेटा डिस्क, पेपर डिस्क, टीव्ही डिस्क. आता हे जनरल आपल्या दैनंदिन जीवनावरील किंवा दैनंदिन जीवनामध्ये वापरणाऱ्या टेक्नॉलॉजीवरचा हा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे बैठक व्यवस्थेवर. तर या ठिकाणी सूचना दिलेली आहे. या ठिकाणी 8 मित्र एका वर्तुळाकार केंद्राभोवती बसलेले आहेत. कोण कुणाच्या समोर आहे, बाजूला आहे, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि याच माहितीवर किमान या पेपरमध्ये 3 प्रश्न असतात. म्हणजे हीच माहिती फक्त प्रश्नांचं स्वरूप बदल. तर एकदा जर तुम्ही हा प्रश्नांची माहिती फिक्स केली, म्हणजे कुठं तर रफ करून ठेवली, तर तुम्ही पुन्हा कोणत्याही राहिलेल्या 2 प्रश्नासाठी तीच माहिती फक्त अगदी सेकंदामध्ये उत्तर येणार आहे. म्हणजे या प्रश्नाला जरी तुम्हाला 1 मिनिट वेळ लागला, तर यानंतरचे जे पुढचे 2 प्रश्न आहेत ते फक्त 10 सेकंदामध्ये येणार आहेत. 10 सेकंदामध्ये म्हणजे टोटल जर विचार केले तर 80 सेकंद वेळ जाईल तुमचा. आणि 3 प्रश्नाला आपल्याकडे 36 सेकंदाचं जरी ॲव्हरेज धरलं आपण तरी 108 सेकंद असतात. म्हणजे पहिल्या प्रश्नाला 1 मिनिट वेळ गेला तरी दुसरे 2 प्रश्न आपले 10-10 सेकंदामध्ये सुटतात. असे 3 प्रश्न या माहितीवर आहेत आणि याच पेपरमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पण पुन्हा लयबद्ध मांडणी आलेली, लक्षात घ्या. लयबद्ध मांडणी अतिशय सोप्या पद्धतीने असते. पहा इथं CDE F आहे, पुढे G आहे, H आहे, IJ आहे. आता या ठिकाणी JKL आहे, MNOPQ. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की कोण्या पद्धतीने या ठिकाणी त्याची मांडणी केली जाते किंवा निवडलं जातं. आणि काय विचारलंय, मालिकेतील शेवटचे 5 अक्षर. म्हणजे या ठिकाणी शेवटी 5 अक्षर कोणते असणार आहेत किंवा काय येऊ शकतात हे आपल्याला शोधायचंय. हा आहे प्रश्न क्रमांक 25. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एखादी व्यक्ती बालपण व प्रौढत्वादरम्यानच्या स्थितांतरास असल्यास ती यात येते. म्हणजे बालक आणि प्रौढ होण्याच्या दोन्हीची जी मधली स्थिती आहे त्याला काय म्हणायचं, जसे की कुमारवय. म्हणजे तुम्ही जर हे वाचलात प्रश्न तर मानसशास्त्राचे सुद्धा प्रश्न अगदी जनरल विचारलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, ट्रोबेलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने याचा केलेला विकास. नेमकं कशाचा विकास केला आहे? शिशुवर्ग, व्यावसायिक शाळा, सार्वजनिक शाळा आणि लॅटिन शाळा. तर हे मानसशास्त्रीय जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं कार्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीमध्ये W ची किंमत काढायची आहे आपल्याला. तर पहा, दिलेल्या माहितीवरून आपल्याला ह्या W ची किंमत कशी काढता येते. तर हे 50, हे 90, मग इथला कोण काढता येतो. इथला माहित झाला की आपल्याला इथला माहिती होतो. पुन्हा हे 2 कोण माहित झाले की हे कोण माहिती होतो. म्हणजे थोडा जर सराव केला तर अगदी 20 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. 30 सेकंदाची सुद्धा आपल्याला गरज नाही. प्रश्न क्रमांक 28. यानंतर पुढचा प्रश्न आहे, विधान, भारतातील विद्यार्थी आत्महत्येची संख्या चिंताजनकपणे वाढत आहे. आणि कृतीचा कोर्स आहे, वार्षिक परीक्षा रद्द करा, सर्व कुलगुरूंना निलंबित करा. तर या ठिकाणी आपल्याला संबंधित विधानाचं योग्य हे मूल्यमापन करायचे आणि आपल्याला निर्णय घ्यायचा. म्हणजे उपयोजनात्मकचे हे प्रश्न आहेत. उपयोजन. यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वमग्रतेची चिन्ह या वयोगटात प्रथम दिसून येतात. तर या ठिकाणी कोणता वयोगट आहे त्यामध्ये हे चिन्ह दिसून येतात. हे बालमानसशास्त्रावरील प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रश्नामध्ये एक विधान म्हणजे 2 विधान दिलेले आहेत आणि एक विधान आणि एक त्याचं कारण असतं. तर ते योग्य कारण आहे का, योग्य कारण नाही का, यावर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर दिलेल्या शब्दामध्ये स्वरांना मागील शब्दाने बदलले आणि व्यंजनाची जागा त्याच्या पुढील अक्षराने बदलली तर किती शब्दामध्ये किमान एक तरी स्वर राहील. तर या ठिकाणी किती शब्दामध्ये किमान एक तरी स्वर राहील. तर दिलेल्या सूचनेनुसार यामध्ये बदल करायचे आणि आपल्याला उत्तर शोधायचं. म्हणजे या ठिकाणी सूचना पालन करायचे आपल्याला. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कापूस रासायनिक दृष्ट्या काय आहे. व्हॉट इज कॉटन केमिकली. तर कापूस हे रासायनिक दृष्ट्या काय आहे
हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा प्रश्नाची डेप्थ आपल्या लक्षात आलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 34 वेन आकृतीवर आहे. वेन आकृती दिलेल्या आहेत आणि यामध्ये प्रामाणिक, बुद्धिमान आणि गरीब याच्याशी संबंधित म्हणजे प्रामाणिक, बुद्धिमान आणि गरीब या 4 आकृत्यापैकी कोणता पर्याय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे प्रामाणिक बुद्धिमान असतात का किंवा बुद्धिमान गरीब असतात का किंवा गरीब प्रामाणिक असतात का, तर आकृतीचा काय संबंध असेल. वेन आकृत्या एक 5 प्रकारच्या वेन आकृत्या आहेत, तेवढ्या जर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही कोणताही प्रश्न अगदी सहज सोडवू शकतात. यानंतर प्रश्न क्रमांक 35 हा सुद्धा आपल्याला विधान आणि निष्कर्ष, विधान दिलेला आहे त्यावरून आपल्याला निष्कर्षाबाबत योग्य विधान किंवा योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 खालील दिलेल्या शब्दाची अर्थपूर्णपणे क्रमाने मांडणी करा. म्हणजे डॉक्टर, ताप, औषध चिठ्ठी, निदान आणि औषध. म्हणजे सुरुवातीला काय करणार दवाखान्यामध्ये गेल्यानंतर, म्हणजे औषधाची चिठ्ठी घेणार का ताप आले पाहणार किंवा निदान झाले पाहणार. तर सुरुवातीला तुम्हाला ताप आला पाहिजे, मग तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे, मग निदान, मग औषध चिठ्ठी आणि मग औषध, असं या ठिकाणी आपल्या घटनाक्रम असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बुद्धिमत्तेवर आधारित संख्या मालिका दिलेली आहे आणि संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी कोणतं पद असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकाच्या आंतरकामासाठी सर्वात योग्य आहे. म्हणजे विद्युत चुंबकाचं जे आंतरकाम आहे त्यासाठी कोणतं गरजेचं आहे किंवा योग्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे GSM, CDMA, GPRS या टिंबटिंबच्या संदर्भातील संकल्पना आहेत. म्हणजे या संकल्पना कशाशी संबंधित आहेत. GSM, CDMA आणि GPRS रिलेटेड टर्म. क्वेश्चन नंबर 40. यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. एका घनावर 4 समांतर काप केल्यानंतर किती लहान तुकडे मिळतील. पहा किती सोपा प्रश्न आहे. एक जर तुम्हाला असा घन दिला, आता हा घन आहे, 4 काप करायचे 1, 2, 3 आणि 4. किती तुकडे झाले 1, 2, 3 आणि 4 आणि हा 5वा. पहा या ठिकाणी उत्तर सुद्धा दिले 5 तुकडे. म्हणजे खूप अवघड आहे ही मानसिकता डोक्यातून काढून घ्या, मग ती बुद्धिमत्ता असेल किंवा गणित. त्यामुळे अगदी म्हणजे सुदृढ मनाने अभ्यास करा, यश तुमची वाट पाहत आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द ओळखायचे आपल्याला. तिथे ई, ए पुन्हा काय असेल आणि ओ आणि आय दिले, तर हे सगळे ओव्हेल्स आहेत म्हणजे स्वर आहेत, तर राहिलेला स्वर या ठिकाणी येऊन जाईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 92. प्रश्न क्रमांक 92 मध्ये या ठिकाणी 92, 88, 84 या मालिकेमध्ये कितव्या क्रमांकाचे पद 0 असेल. तर हा उतरता क्रम आहे, लक्षात घ्या. प्रत्येक पद 4 ने कमी व्हायला लागले, तर कुठंतरी हे 0 होणार आहेत. मग ते कितवं पद असेल, 24वा असेल, 25वा असेल. तर हे अंकगणित श्रेणीचा भाग आहे. पण अगदी अंकगणिताचे सूत्र जरी माहिती नसलं, म्हणजे एखादा आर्टचा जरी विद्यार्थी असला तरी तो सुद्धा हे शोधू शकतो. म्हणजे 4 4 4 4 कमी करत जायचंय त्याला, म्हणजे 0 येईपर्यंत वजाबाकी करायचे. म्हणजे पहा एकदा 4 वजा केलं 88, म्हणजे 2 वेळेस झालं. पुन्हा 4 कमी केलं 80, पुन्हा 4 कमी. म्हणजे आर्टच्या विद्यार्थ्याला सुद्धा या गणितामध्ये शेवटपर्यंत पोहोचता यावं अशाच लेवलचं हे गणित आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट डिटरमाइन्स द सेक्स ऑफ चाइल्ड. म्हणजे मुलाचं लिंग कोण निर्धारित करतं. आईचे गुणसूत्र, वडिलांचे गुणसूत्र. म्हणजे हे विज्ञानचा प्रश्न आहे आणि जनरल इतकाच प्रश्न आहे. त्यानंतर पेक्टिन इज फाउंड इन. म्हणजे पेक्टिन कशामध्ये आढळतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे कार्य विश्लेषणच्या संबंधाने पार पाडले जाऊ शकते. म्हणजे कशाच्या संबंधाने कार्य विश्लेषण. म्हणजे टास्क अनालिसिस कॅन बी कॅरीड आउट इन रिलेशन टू. यानंतर पुढील प्रश्न एक काम P 8 दिवसामध्ये, Q 12 दिवसामध्ये, R 16 दिवसामध्ये पूर्ण करतो. दर दुसऱ्या दिवशी P आणि Q ची मदत मिळाली तर R हे काम किती दिवसामध्ये पूर्ण करू शकेल. आता हा प्रश्न थोडा अवघड आहे हे मलाही मान्य आहे, थोडा. तर आता मी या ठिकाणी एक नंबर लिहितो की अवघडचा हा प्रश्न क्रमांक 1 आलाय. म्हणजे एक प्रश्न अवघड आपल्याला आलेला आहे आणि आपण टोटल 200 ह्याच्यामध्ये किती गणिताचे अवघड प्रश्न आहेत हे सुद्धा समजून घेऊयात.
यानंतर पुढचा प्रश्न, विधान दिलं होतं पहा, जसं की पहिल्या दुसऱ्याचं कारण होतं का, तो एक तर साक्षर आहे किंवा निरक्षर आहे. मग तो साक्षर आहे, तो साक्षर नाही, तो निरक्षर आहे, तो निरक्षर नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला तर्क अनुमान लावून आपल्याला म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातून वेगळे बाहेर काढा. या ठिकाणी पहा आता टोपली, वाडगे, बॅग आणि सुरी, वेगळं काय आहे हे आपल्याला शोधायचंय. यानंतर पुढचा प्रश्न आहे घडणीवर, आणि घडणीचे प्रश्न सेकंदामध्ये सुटतात, तुम्हालाही माहिती आहे. तर झेडच्या विरुद्ध काय असेल, तर झेडच्या विरुद्ध डब्ल्यू. किती सेकंद लागलो, 5 सेकंद लागलो. म्हणजे गणिताचे 30 प्रश्न पेपरमध्ये आहेत. गणिताचे 30 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्तेचे किती आहेत, 30 प्रश्न. बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न. म्हणून त्याचा बाऊ करू नका, विनाकारण याच्याबद्दल घाबरायची गरज नाही किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही. यामध्ये तुम्हाला मी सांगितले की आतापर्यंत आपल्याला फक्त एकच प्रश्न आहे की जो तुम्हालाही आला नाही आणि मीही लवकर सांगितला नाही. म्हणजे मलाच सगळे सोपे जातात असंही काही नाही, लक्षात घ्या. म्हणजे आपण हे असं एक चौकस बुद्धीने विचार करायचा कधीही, की आता 200 प्रश्न आहेत ते किती अवघड असतात गणिताचे, किती अवघड असतात बुद्धिमत्तेचे, किंवा इतर किती अवघड आहेत. कारण गणित बुद्धिमत्तेबद्दल मी सांगू शकतो, पण इतर विषयाबद्दल तुम्ही निर्णय घ्या, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता यानंतर पुढचा प्रश्न आहे, x वजा 1 छेदामध्ये पुन्हा 1 पूर्णांक, 1 छेदामध्ये पुन्हा 1 छेद पूर्णांक. तर हे खूप अवघड आहे, लक्षात घ्या. सोपं म्हणजे खूप अवघड नाही, सोपं आहे अगदी. फक्त तुम्हाला या ठिकाणी एक वजाबाकी करायची, पुन्हा दुसरी एक वजाबाकी करायची आणि तिसरी एक वजाबाकी करायची. चौथ्या वजाबाकीला तुम्हाला उत्तर येणार आहे. म्हणजे थोडा जर सराव झाला अपूर्णांकाचा तर हा प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी पुन्हा विधानं दिलेली आहेत. काही मांजरे कुत्री आहेत, काही कुत्री दगड आहेत. यावरून आपल्याला आता निष्कर्ष काढायचा आहे योग्य असा. तर हा प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकतात. म्हणजे तुमचं वाचन एक चांगलं असलं पाहिजे. पहा, वाचन हे क्विक असलं पाहिजे, क्विक तुम्हाला त्याचा मिनिंग कळला पाहिजे. तर नक्की तुम्ही हे प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुन्हा या ठिकाणी सूचनावरच आहे. पहा, तुम्ही एकतर स्वार्थी किंवा निस्वार्थी आहात. तुम्ही स्वार्थी आहात, तुम्ही स्वार्थी नाहीत. तुम्ही निस्वार्थी आहात, तुम्ही निस्वार्थी नाहीत. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणतं. शुद्ध वाक्य, या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत मराठीचे. यापैकी आपल्याला शुद्ध वाक्य ओळखायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मालिका पूर्ण करा. या ठिकाणी एक अक्षर मालिका दिली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारं आपल्याला पद निवडायचं आहे आणि हे सुद्धा सरावाने अगदी सहज सोडवू शकतात असे हे सर्व प्रश्न आहेत. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. पहा, जर प्लस म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले, म्हणजे प्लस म्हणजे वजा, भागिले म्हणजे वजा आणि गुणिले म्हणजे भागिले, तर या ठिकाणी एक गणित दिलेलं आहे, 4/2 गुणिले 12 वजा 6 अधिक 4 बरोबर किती. तर या ठिकाणी जसं सांगितलं तसे चिन्ह बदला आणि पदावली प्रमाणे हे गणित बॉडमस रूलचा उपयोग करून सोडवा. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी पुन्हा गोष्टीचा प्रश्न आलाय, लक्षात घ्या. उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला, तो जाळ्यात अडकला. सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता, तो जाळ्यातून सुटू शकला नाही. त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले. लक्षात आलं असेल तुम्हाला की काय नेमकं पेपर होता. 2017चा टेटचा पेपर आहे हा. आणि यामध्ये थोडी काठिण्य पातळी वाढली तर थोडीफार वाढू शकते, पण खूप काही वाढणार नाही. यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. पहा, काय प्रश्न आहे, 4 गुणिले 12 अधिक 599. तर आता एवढं तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. गुणाकार करा आणि बेरीज करा. किती वेळ लागेल गुणाकार करायला हे तुमचे पाढे किती पाठ आहेत त्याच्यावर डिपेंड असेल. त्यामुळे पाढे थोडे का असेना पण पाठ करा. यानंतर पुढचा प्रश्न, मला उशीर झाला तर शिक्षक मला शिक्षा करतील. तर या ठिकाणी पुन्हा ते विधान आणि त्याचं कारण यामध्ये सक्षमपणे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातून वेगळे बाहेर काढा. नियतकालिक, कादंबरी, शब्दकोश आणि निबंध. वेगळं काय आहे शोधा, म्हणजे तुम्हाला अगदी सहज सोडवता येईल. त्यानंतर
स्टार्च चाचणी करण्यासाठी कोणती रासायनिक अभिक्रिया आवश्यक आहे? कोणती रासायनिक अभिक्रिया आवश्यक आहे म्हणजे कोणत्या ह्याच्यासोबत आपल्याला हे म्हणजे विच केमिकल रिएजंट इज रिक्वायर्ड टू परफॉर्म स्टार्च टेस्ट. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणते विधान सत्य आहे? रेषाखंडाला निश्चित लांबी असते, रेषा मर्यादित बिंदूचा संच असतो. म्हणजे अगदी बेसिक वरचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. भूमितीमधले बेसिक वरचेच प्रश्न आहेत. 2 किंवा 3 प्रश्न आहेत पहा भूमितीवर, आणि तेही सर्व बेसिक वरच विचारण्यात आलेली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 40 किलोचे 180 ग्रामशी गुणोत्तर किती? हे 4थी 5वीच्या लेवलचे प्रश्न आहेत गणिताचे. लेवल का सांगतोय तर तुम्हालाही लक्षात आलं पाहिजे की गणित किती अवघड आहे किंवा किती सोपं आहे. भरपूर मार्क आहेत, पण तुम्हाला जास्तीत जास्त सराव केल्यानंतर हे प्रश्न सुटू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, जगन्नाथ या शब्दाची संधी सोडवा. तर या ठिकाणी जगन्नाथची आपल्याला संधी सोडवायची आहे. त्यानंतर हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. ए हा सी चे वडील आहे, डी हा बी चा मुलगा आहे, आणि हे सुद्धा एक जर आपण अशी रचना केली, ए हा सी चा वडील आहे म्हणजे हा सी हे त्याचे वडील, हे प्लस वडील म्हणून, असं जर आपण थोडी रचना केली तर हा सुद्धा प्रश्न अगदी कमी वेळेमध्ये सुटतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आधी जन्मलेला. आधी जन्मलेला याला शब्द शोधायचा, शब्द समूहाबद्दल शब्द. आजन्म, पुनर्जन्म, अग्रज आणि अनुज. पहा किती मराठीचे तर प्रश्न असे आहेत ना, तुम्हाला 10 सेकंद सुद्धा लागणार नाहीत. फक्त अवांतर वाचन ठेवा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यानंतर पुढील प्रश्न, मनोविश्लेषक सिद्धांत यावर आधारित आहे. मनोविश्लेषक सिद्धांत कशावर आधारित आहे? व्यक्तिमत्व, वाढ, विकास आणि खालीलपैकी नाही. त्यानंतर खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक म्हणजे शोधायचा. या ठिकाणी आपल्याला 4 अपूर्णांक दिलेले आहेत, जसं हा 20/80, 81, 3/8. त्याच्यामधील लहान अपूर्णांक, आणि हे सोडवायचं कसं हे पण बऱ्याच व्हिडिओमधून आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जल्लीकट्टू ही खेळ स्पर्धा टिंबटिंब राज्यामध्ये आयोजित केली जाते. जल्लीकट्टू, तर हे स्पर्धा नेमकं कोणत्या राज्यातले खेळ प्रसिद्ध आहेत त्यानुसार आपल्याला हा प्रश्न जीके मध्ये विचारलेला आहे खरं तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिक्षक म्हणून आपण आपल्या कामाचा टिंबटिंबच्या अनुसार विचार केला पाहिजे. म्हणजे शिक्षक म्हणून आपल्या कामाचा विचार कसा केला पाहिजे, म्हणजे हे उपयोजनात्मक प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, यापैकी बालकाच्या व्यक्तिमत्वाचे घटक कोणते? तर पहा, बालकाच्या व्यक्तिमत्वाचे घटक या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहेत. पर्यायामधून प्रवृत्ती, वातावरण, स्वभाव, वरीलपैकी नाही. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, बक्षीस आणि शिक्षा. बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरक टिंबटिंबशी संबंधित आहेत. म्हणजे बक्षीस आणि ही शिक्षा कशाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी पर्यायातून योग्य पर्याय तुम्ही उपयोजनात्मक मध्ये हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मोहन आणि सोहन यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 12 वर्षानंतर हे गुणोत्तर 5:6 होईल. तर 6 वर्षानंतर मोहनचे वय काय असेल? पुन्हा तुम्हाला लक्षात आले असेल प्रश्नांची डेप्थ काय असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिकवण्याचे कौशल्य म्हणजे, द टीचिंग स्किल इज. शिकवण्याचे कौशल्य म्हणजे, पुन्हा उपयोजनात्मक प्रश्न आहे. त्यानंतर, एक कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले, उंदराला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला कोल्हा म्हटले, कोल्ह्याला अस्वल म्हटले, अस्वलाला कांगारू म्हटले. तर जंगलाचा राजा कोण? तर जंगलाचा राजा कोण? किती सोपा प्रश्न आहे पहा. आणि त्याला काय म्हटले एवढं आपल्याला शोधायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 77. 3% प्रतिवर्ष दराने 6 महिन्यानंतर 72 रुपये सरळ व्याज मिळते. तर मुद्दलेची रक्कम काय असेल, म्हणजे मुद्दल काय असेल?
प्रश्न क्रमांक 77. यानंतर पुढील प्रश्न, भारताचे वित्त मंत्री कोण आहेत? आता हा चालू ह्याच्यावरचा प्रश्न आहे, म्हणजे वित्त मंत्री त्यावेळेस कोण होते त्या पद्धतीने त्याचं उत्तर येणार आहे. आता कोण असतील किंवा भविष्यात जेव्हा पेपर होईल अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी काय पाण्याच्या घनस्थितीचे एक उदाहरण आहे? म्हणजे पाण्याची घनस्थिती काय आहे? वाफ आहे का बर्फ आहे का बर्फ आणि वाफ दोन्ही पण आहे? या पद्धतीने आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आजकाल सरकारने सामाजिक कल्याण योजनांना प्राथमिकता दिली आहे, त्यामुळे त्यांनी वृद्धावस्था पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना इत्यादी सारख्या विविध योजना सुरू केलेल्या आहेत. या योजना विषयी तुमचे वैयक्तिक मत अशा प्रकारे आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं? खरोखरच हे विधान बरोबर असेल तर योग्य किंवा शेवटी यापैकी नाही तुम्ही म्हणू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड्स ऑर सेंटेन्स. तर या ठिकाणी एक वाक्य दिलंय, याला रिलेटेड किंवा या वाक्याबद्दलचा एक शब्द म्हणजे शब्दसमूहाबद्दलचा शब्द निवडणे असा हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, या ठिकाणी एक इंग्लिश शब्द दिला आहे आणि यापासून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही, यापैकी कोणता शब्द तयार होत नाही हे आपल्याला शोधायचा आहे. त्यानंतर 22 - 15 आणि 7 या संख्येच्या घनाची बेरीज किती? म्हणजे थोडक्यात 22चा घन, 15चा घन आणि 7चा घन. आता तुम्हाला घन माहिती असणं गरजेचं आहे किंवा घन पाठ होणं पण गरजेचे आहेत. किमान 15 पर्यंतचे तरी घन पाठ करा, म्हणजे हे तुम्हाला तोंडी येईल, हे तुम्हाला तोंडी येईल आणि 22चा तेवढा एक तुम्हाला घन करावा लागेल, म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन कमी होतील. घनपाठ असल्यामुळे काय होईल? कॅल्क्युलेशन कमी होतील. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायातून वेगळं शब्द बाहेर काढायचे, म्हणजे गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोथिंबिरीमध्ये उपयोगी भाग हा आहे. कोथिंबिरीचा कोणता भाग उपयोगी आहे? पान आहे, खोड आहे? तर त्या पद्धतीनं अगदी हा जनरल प्रश्न आहे, अगदी दैनंदिन जीवनामधला. कोथिंबीर माहिती आपल्याला सर्वांनाच. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला असे म्हणतात. म्हणजे सम्राटचं वय किती आहे? 16 वर्ष. त्याला काय म्हणायचं मग? नेमकं किशोरवयीन आहे, शालापूर्व मूल आहे, नुकतेच चालू लागलेले मूल आहे, ताने मूल आहे? बघा आता तुम्हीच ठरवा की नेमकं काय उत्तर लिहाल. यानंतर पुढचा प्रश्न, 24, 30 आणि 36चा मसावी काढा. 3 संख्या दिले, त्याचा आपल्याला HCF फाइंड आउट करायचं आहे. तोंडी सुद्धा तुम्ही करू शकतात आणि अशा वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला माहिती असतील तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर माहिती करून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन टिंबटिंब दर्शवते. मूल्यमापन काय दर्शवतं नेमकं एक उद्दिष्ट म्हणून हे सांगायचं आहे आपल्याला. यानंतर पुढचा प्रश्न, प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे? यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या पर्यायातून अॅनालॉगस शब्द निवडा. एक त्रिकोण 3शी निगडीत असतो, जसा एक चौकोन 4शी. म्हणजे त्रिकोण 3शी, चौकोन 4शी. किती सेकंदामध्ये? गणिताचा प्रश्न आहे हा. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी एक ठोकळा दिलेला आहे, तर या ठिकाणी 2 टिपक्याच्या विरुद्ध कोणता किंवा 3 टिपक्याच्या विरुद्ध कोणता असं आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे. म्हणजे हे ठोकळ्यावरचे प्रश्न आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आकृती दिलेली आहे पहा, प्लस इज टू ॲज वगैरे. तर या ठिकाणी नातेसंबंधावरून पुढे काय येईल अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, साधारणपणे अंतप्रेरणा टिंबटिंब मध्ये दिसून येते. जनरली द इन्स्टिक्ट आर विटनेस्ड इन. असो तर सोडवू शकता तुम्ही, कारण हे तुमच्याशी खूप रिलेटेड शब्द आहेत. जसं गणित विषय म्हटला की मी अगदी तोंडी सेकंदात सांगू शकतो तुम्ही, तर यासारखे प्रश्न तुम्हाला सेकंदामध्ये येऊ शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एलिसा चाचणी याचे निदान करण्यासाठी कार्यरत आहे. म्हणजे एलिसा ही जी चाचणी आहे ते कोणत्या रोगाचं निदान करते
हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे पहा, आता या पेपरला असं आलं तर दुसरी एखादी टेस्ट वैज्ञानिक विचारू शकतात एखादी निदान करण्यासाठी. त्यानंतर शिक्षकाचे हे कर्तव्य आहे की टिंबटिंब करू नये. काय करू नये, तर पर्याय वाचले की तुम्हाला कळेल काय करू नये. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिडर थ्रो इन या संकल्पना कशात वापरल्या जातात. म्हणजे हिडर आणि थ्रो इन ही संकल्पना कशामध्ये वापरली जाते, कोणत्या खेळामध्ये आहे, हॉकी, क्रिकेट, टेनिस या पद्धतीनं. यानंतर पुढचा प्रश्न, या ठिकाणी गुणाकार करायचा आहे आपल्याला एक. काय गुणाकार आहे, तर 298ला 9 न गुणायचं आहे. तर कसं करायचं तोंडी, तर आपण 298ला जर 10 न गुणलं तर किती येतो, 10 न गुणल्यानंतर तर हे 2980. मग ह्याच्यातून फक्त एकदा वजा करायचं 298, कारण 10 न गुणलं ना आपण, मग 9 न पाहिजे आपल्याला, तर एक वजा करा आणि ही वजाबाकी तुम्ही करू शकतात अगदी सहज आणि उत्तर तुम्हाला मिळेल. यानंतर प्रश्न क्रमांक 98, या ठिकाणी पहा निष्कर्ष निवेदन दिलेलं आहे. सर्व महिला मंत्री आहेत, सर्व मंत्री साधे आहेत, सर्व महिला साध्या आहेत, सर्व मंत्री साधे आहेत. तर कुठलं त्याचं करेक्ट रिझन आहे या पद्धतीनं सोडवायचंय. यानंतर पुढचा प्रश्न, अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द. अनिष्ट म्हणजे काय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुनामी कधी उद्भवू शकते. सुनामी कधी येते, तर त्या संबंधीने या ठिकाणी प्रश्न असतात. म्हणजे सकाळी येते, संध्याकाळी येते, दिवसात कधी येऊ शकते, असे पर्याय आहेत. त्यानंतर सायन्सवर पण या ठिकाणी प्रश्न दिलाय, टू मेनी कुक स्पॉइल द ब्रोथ. याचा समानार्थी या ठिकाणी सेंटेन्स निवडायचं आहे. या ठिकाणी जो इंग्लिशचा दिलेला आहे सेंटेन्स, यावरून आपण या ठिकाणी योग्य अर्थ निवडायचा आहे. त्यानंतर अशुद्ध वाक्य कोणते. आपल्याला यापूर्वी शुद्ध विचारलं होतं, आता विचारले अशुद्ध. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका फोटोमध्ये एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणते, माझ्या सुनेच्या दिराचे हे वडील आहेत. माझ्या सुनेच्या दिराचे वडील, यावरून नातेसंबंध तुम्ही अगदी घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये जर राहत असाल ना, हे प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मनुष्य पृथ्वीच्या पृष्ठापेक्षा चंद्राच्या पृष्ठावर उंच उडी मारू शकतो कारण. आता हे जनरल माहिती आहे, तुम्ही लहानपणापासून 5वी 6वी पासून तुम्हाला माहिती आहे की असं का होतं. तिथं वातावरण आहे, वातावरण नाही, गुरुत्वाकर्षण कमी आहे, या पद्धतीनं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वर्गमूळ काढा. 484चं वर्गमूळ आणि 289चं वर्गमूळ काढायचंय. झालं उत्तर. म्हणजे तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग पाठ करून ठेवा, म्हणजे असे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, 15,876च्या वर्गमूळातील एकक स्थानी. म्हणजे याचं वर्गमूळ काढायचंय आणि त्याच्या जे उत्तर येणार आहे त्याचा एकक कोणता आहे तो लिहायचा आहे आपल्याला. यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षकाचे सर्वात महत्वाचे कार्य. काय आहे शिक्षकाचे महत्वाचे कार्य, ते वाचा आणि योग्य पर्याय निवडा. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, प्रश्नात दिलेल्या आकृतीचा नातेसंबंध असणारी सांगणारी आकृती या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर घातांकाचे, तर या ठिकाणी घातांकाचा जो प्रश्न आहे ना, 243/32 1/5. तुम्ही जर आपल्या चॅनलवरचे 1-2 व्हिडिओ जर पाहिलात ना, किंवा वेळ म्हणजे शक्य असेल तर जर तुम्ही क्लास लावलात ना, तर हे प्रश्न तुम्ही सेकंदामध्ये सोडवाल. सेकंदात इतक्या फास्ट सोडवता येतात. म्हणजे बघितल्याच याला बघितल्याच कळते की याचं उत्तर येते 3/2. यानंतर पुढील प्रश्न आहे, मेनका विशिष्ट अंतर 48 किलोमीटर वेगाने कापते आणि मग ती पुन्हा तिच्या सुरुवातीच्या स्थानावर 32 किलोमीटर वेगाने परत येते. म्हणजे जाताना 48, येताना 32. याचंही सूत्र तुम्हाला आता पाठच झालेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणता वयोगट ताणे असण्याच्या अधिक जवळचा आहे. म्हणजे ताणेबाळ जे आहे ना, ताणेबाळ तो कोणत्या वयोगटामध्ये जवळचा आहे ते आपल्याला लिहायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलंय, त्याच्यामध्ये योग्य असा या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे इंग्लिशचा सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी. यानंतर पुढचा प्रश्न आहे, येथे दिलेल्या 2 विधानामध्ये तार्किकदृष्ट्या सुसंगत पर्याय. सर्व शहाणे पुरुष असतात, काही शहाणे वेडे असतात. योग्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे पद. त्यानंतर भारतात अल्पवयीन वय काय आहे. म्हणजे अल्पवयीन असं कुणाला म्हटलं जातं, किती वर्षाच्या खाली, या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे.
यानंतर पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द गिव्हन वर्ड ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली, म्हणजे या ठिकाणी एकाचं स्पेलिंग करेक्ट आहे. 4 शब्द दिलेत, या ठिकाणी एकाचं स्पेलिंग करेक्ट आहे, ते आपल्याला शोधायचंय. त्यानंतर वरचा प्रश्न आहे, अपोजिट वर्ड शोधायचे आपल्याला याला, आणि यासाठी कुठल्याही क्लासचा उपयोग होत नाही, तर तुम्ही स्वतः शब्दसंपत्ती वाढवणं गरजेचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, 40 विद्यार्थ्याच्या रांगेत आर उजवीकडून 5व्या क्रमांकावर असून आरच्या आणि डीच्या मध्ये 10 विद्यार्थी आहेत, तर रांगेत डावीकडून डी कितव्या स्थानावर असेल? पहा, म्हणजे रांगेतील याच्यावर हा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न, डावलनेच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? म्हणजे डावलनेच्या विरुद्धार्थी काय आहे? सामावणे. पुन्हा या ठिकाणी वेगळा पर्याय निवडायचा, म्हणजे या ठिकाणी अल्फाबेटची जी काही रचना केली आहे पर्यायानुसार, तर वेगळं सहसंबंध आपल्याला गट मध्ये निवडायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न, सहसंबंध आपल्याला निवडायचा आहे, 9ला 3 तर 15ला किती? यानंतर पुढचा प्रश्न पण गणिताचाच आहे. राहुल दक्षिण दिशेस चालणे सुरू करतो, 5 मीटर अंतर चालतो, आता तो डावीकडे वळतो आणि 6 मीटर चालतो, पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 15 किलोमीटर चालतो व पी बिंदूवर पोहोचतो, तर राहुल सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? दिशा निवडायची आपल्याला, कोणत्या दिशेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर याची डायग्राम काढली तर आपण सांगू शकतो लगेच. त्यानंतर शिक्षकाने नवीन धडा शिकवण्यासाठी सुरुवात कशी करावीला हवी? हा पण उपयोजनात्मक प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीचा सर्वात जाड थर कोणता? म्हणजे कोणता थर हा जाड आहे ते आपल्याला शोधायचंय. त्यानंतर या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, त्याचा आपल्याला करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचंय. करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेल्या 4 सेंटेन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गणितावरील, परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमाल सरासरी गुणापेक्षा 1034 म्हणजे 1034 मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला 940 गुण मिळाले आहेत, तो 5% नापास झाला तर विद्यार्थी मिळू शकतील असे कमाल सरासरी गुण काय आहे? म्हणजे मॅक्झिमम गुण त्या परीक्षेमध्ये किती आहेत? आणि या ठिकाणी 3 लँग्वेज आहेत पहा, मराठी, इंग्रजी आणि ही उर्दू. कोणत्या लँग्वेजमध्ये समजते ते पहा आणि सोडवा, असं काही बंधन नाही तुम्हाला. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुलांच्या वर्तणुकीत अंतप्रेरणेचे मूळ स्थान आहे. काही काही प्रश्न डबल पण तुम्हाला जाणवत असतील पहा, एकाच पेपरचे प्रश्न आहेत हे, पेपर क्रमांक 2 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न पुन्हा या ठिकाणी अंडरलाईन जो वर्ड दिला याचा आपल्याला मिनिंग शोधायचंय. त्यानंतर चिन्ह, भागाकारला गुणिले, तसेच आकडे 4ला 8, तर यामध्ये काय बदल होईल? भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराने 4ला 8 समजायचं आणि उत्तर शोधायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 वर्ष वयानंतर मूल क्लेश होत असल्याची भावना टिंबटिंब स्वरूपात दर्शवते. भीती, विरोधी वागणे, संताप, कशामध्ये? त्यानंतर अचूक मूल्यमापन, अभिव्यक्ती आणि भावनांच्या नियमात अंतर्निहाय कौशल्य संच कोणता? तर हे पण उपयोजनात्मक आणि शैक्षणिक याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर 4, 21, 35 यांची सरासरी काढा. 4, 21, 35 यांची सरासरी काढा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, राम एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीवरून 16व्या स्थानावर तर खालून 15व्या स्थानावर आहे, तर वर्गात एकूण किती मुलं आहेत? पहा, समोरून 16वा, पाठीमागून 15वा, मग किती विद्यार्थी आहेत शोधा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्यासाठी अंतर्निहाय क्षमता म्हणजे काय? त्यानंतर पुढचा प्रश्न, तुम्हाला मी सांगितलं होतं की ABCDचे हे 8 मित्र वर्तुळाकार बसलेत पहा, तर ती यापूर्वी जी आपण रचना केली होती ना, ती रचना इथं कामाला येते. आणि ईच्या संदर्भात सीची स्थिती काय आहे, म्हणजे ईच्या संदर्भानं सी कोणीकडे आहे? डावीकडे, उजवीकडे, समोर. रचना असतेच केलेली, 10 सेकंदामध्ये उत्तर ठोकून द्यायचं. यानंतर पुढचा प्रश्न, y वर्ग अधिक 4y अधिक 4 बरोबर या वर्ग समीकरणाची मुळं किती? तर हे जर प्रश्न तुम्ही शिकलात एकदा ना, तर अगदी तुम्हाला असं तोंडपाठ होऊन जाईल, याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय, अगदी सहज तुम्ही सांगू शकाल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 8/20 चे टक्केवारीत रूपांतर करा. 8/20 चे टक्केवारीत रूपांतर करा. आता 8/20 मध्ये शेकडा रूपांतर करायचे आपल्याला. यानंतर पुढील प्रश्न, सामग्री आणि विषय घटकाच्या क्रमाने केलेल्या मांडणीमुळे टिंबटिंबचा अधिकतम पाठपुरावा केला जातो. तर हे प्रश्न तुम्ही पाहू शकतात. खालील विधान मिश्रणासाठी बरोबर आहे, म्हणजे मिश्रण विज्ञानमध्ये मिश्रणासाठी कोणतं विधान बरोबर आहे शोधायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आकृती दिली आहे,
आणि आपल्याला आरशातील आकृती शोधायची आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं आरसा आणि पाण्यातील प्रतिमा यांचा आपल्याला सराव करणं खूप गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुन्हा विधान दिलेले आहेत आणि विधानाशी निगडीत असलेला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आकृती आता थोडं फेंट आलेले आहेत, पण आपल्याला योग्य आकृती क्रमानं कोणती येणार आहे हे निवडायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? 4 शब्द दिलेले आहेत आणि गिराईक हा शुद्ध शब्द ओळखायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न. कार्यालयाची शपथ राष्ट्रपतींना यांच्याद्वारे दिली जाते, म्हणजे राष्ट्रपतीला कोण शपथ देतं? त्यानंतर पुढे सांकेतिक भाषामध्ये एका विशिष्ट भाषेमध्ये सरकमटन्स हा शब्द या ठिकाणी या पद्धतीने लिहिला जातो, तर हा दुसरा शब्द. तर हे सांकेतिक भाषेमध्ये प्रश्न सरावाने तुम्ही सोडवू शकता, त्याला घाबरून अजिबात जाऊ नका. यानंतर पुढचा प्रश्न. या ठिकाणी बेनिफिशियल याला सिमिलर शब्द ओळखायचा, या ठिकाणी बेनिफिशियलला समांतर शब्द. पुढचा आहे या ठिकाणी ठोकळा. तर हे ठोकळ्यावरचे प्रश्न तर अगदी 100% तुम्ही सोडवू शकतात, इतक्या सोप्या पद्धतीचे असतात. कसाही ठोकळा येऊ द्या, तुम्हाला 100% याचे पैकीच्या पैकी मार्क मिळतील. अशा पद्धतीचे याच्या ट्रिक्स चॅनलवर उपलब्ध आहेत. यानंतर पुढचा प्रश्न. या ठिकाणी मानवाच्या किमान ऐकण्याची कंपन क्षमता किती असते? किमान. तर योग्य पर्यायातून निवडा. त्यानंतर या ठिकाणी पर्यायातून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडायची आपल्याला. यानंतर पुढचा शब्द म्हणजे पुढचा प्रश्न. गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंद येऊ शकते. हे वाक्य खरं आहे, खोटं आहे, किंवा ए पण नाही बी पण नाही सांगता येत नाही. तर पहा नेमकं याच्यासाठी तुम्हाला जनरल वाचन खूप करणं गरजेचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो. यानंतर पुढचा प्रश्न आहे. विधान. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद वाढत आहे, त्याचं कारण विधान योग्य आहे का हे आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर अत्यंत संकुचित होण्यासारखे काम काय आहे? यानंतर पुढचा प्रश्न. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि पर्यायात अंतर्भूत म्हणजे ही आकृती येतं कुठं बसते ते आपल्याला शोधून ठेवायचे. यानंतर पुढचा प्रश्न. पुन्हा उंदराची गोष्ट आलेली आहे. पहा उंदराची गोष्ट 3दा आली. उंदराच्या परिश्रमातून तो मुक्त झाला, तो जाळ्यात अडकला, सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता, तो जाळ्यातून सुटू शकला नाही, त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले. तेच प्रश्न आहेत, एकाच पेपरमध्ये 3 प्रश्न आहेत. पण असं जरी नाही झालं तरी याला समांतर असे प्रश्न वेगळे येऊ शकतात. तर या ठिकाणी पुन्हा आता बेरजेचा प्रश्न आहे, बेरीज करण्याचा. तर पहा बेरजेमध्ये काय आहे. हे 7000 आहे, पुन्हा इथं पण 3000 आहे, 2000 आहे, 6000 आहे, 8000 आहे. काहीतरी मिस्टेक आहे, कारण पर्यायामध्ये एवढे छोटे उत्तर आहेत पर्यायामध्ये उत्तराची. पहा 7000, 3000, 2000, 6000 आणि 8000 हे करा, त्यावरून तुम्ही शोधू शकतात. त्यानंतर लीप वर्ष म्हणजे किती दिवस? किती वेळ लागेल तुम्हाला? गणिताचा प्रश्न आहे. लीप वर्ष म्हणजे किती दिवस? त्यामुळे आऊ का बाऊ करू नका, उगा कुठेही ऍडमिशन घ्यायला गडबड करू नका, निवांत शांत डोक्याने विचार करा. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी पुन्हा सहसंबंध आहे. पहिल्या गटाचा दुसऱ्या गटाशी, तिसऱ्याचा चौथ्या गटाशी सहसंबंध शोधून आपल्याला हे वाक्य शोधायची आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे. एखाद्या तान्ह्या मुलाला यापैकी कोणते लक्षण दिसून आल्यास ते मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता असते? तर नेमकं कोणते या ठिकाणी आहेत ते आपल्याला शोधता येतं. त्यानंतर आयसीआयसी चॅम्पियनशिप 2017 कुठं आयोजित करण्यात आली? आता आयसीआयसी 2017 तर 2020 विचारू शकतात, 2021 विचारू शकतात, किंवा जागतिक वर्ल्ड कप कोण म्हणजे घेतला, किंवा 2020 काय असेल, म्हणजे खेळासंबंधी हे प्रश्न आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे. 2 ऑक्टोबर 1969 रोजी आठवड्यात कोणता वार असेल? तर यासाठी पण अगदी सोपी ट्रिक आपण शिकणार आहोत. हा प्रश्न थोडा अवघड आहे तसा विचार केला तर हा अवघड प्रश्न क्रमांक 2 आपण याला नंबर देऊयात. यापूर्वी एक आपण नंबर दिला होता पहा, तसा आपण 2 देऊयात. पण याची पण ट्रिक अतिशय सोपी आहे, सहज सोडवता येऊ शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुन्हा उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला, तो जाळ्यात अडकला, सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व नव्हता, वगैरे सगळे तेच प्रश्न पुन्हा रिपीट झालेत. यानंतर पुढचा प्रश्न.
डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं एक वाक्य असतं, तर हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. त्यानंतर आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. 1 रेषा, 2 रेषा, 3 रेषा, 4 रेषा, आता इथं 5 रेषा असतील. यानंतर पुढचा प्रश्न, नामांकित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? नामांकितच्या अपोजिट. त्यानंतर पुन्हा वेन आकृती 3 शब्द दिलेले असतात, त्याच्याशी संबंधित आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. रिंग, अलंकार आणि हिरेची अंगठी. कोणाचा कशाशी संबंध येतो हे पहा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, तांदळाचे मिश्रण 3 किलो प्रति दराने विक्री केले जाते. 2.10 रुपये, 2.10, 2.52 प्रति किलोचा तांदूळ एकत्र करून हे मिश्रण तयार केले गेले. जर 25% नफा मिळवला गेला असेल तर मिश्रणातील स्वस्त धान्य ते जास्त किमतीच्या दर्जाच्या तांदळाचे गुणोत्तर काय असेल? म्हणजे स्वस्त आणि जास्त यांचं गुणोत्तर आपल्याला विचारलंय. मे बी सर्वांनाच जमेल असं नाही, म्हणून आपण 3 नंबरचा हार्ड क्वेश्चन देऊयात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुणाकार अधिक गुणाकार, म्हणजे हा गुणाकार करा, हा गुणाकार करा, आणि हे तोंडी करता येतं. ह्याच्यातून पहा तुम्हाला अगदी सहज सोप्या पद्धतीने काहीतरी कॉमन निघेल आणि तुम्ही हा गुणाकार सोडवू शकतात. आणि विशेष म्हणजे हे वर्ग संख्या होणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, पुन्हा 8 मित्र एका टेबलाभोवती बसलेत. बघा 8 मित्राचं तुम्हाला जर पहिलं स्ट्रक्चर आलं तर हा पण प्रश्न लगेच सोडवू शकतात. यानंतर पक्षी उडणे, बर्ड फ्लाय, तसं काय? हवा पतंग आहे का, मासे पोहणे आहे का, वृक्ष पाणी आहे, काय पहा. त्यानंतर संयुक्त कुटुंबाचे फायदे आहेत. आता संयुक्त कुटुंबाचे काय फायदे आहेत? तुम्ही जर संयुक्त कुटुंबात राहिला असला तर लवकर कळेल, आणि राहिला नसेल तर थोडा वेळ लागेल. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी पुन्हा आकृतीचा क्रम आणि त्यांचं काहीतरी एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दिलाय, त्यावरून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, जोड शब्द पूर्ण करा. दाना, दाना वाना, दाना पाणी, दाना पाणी. याच्यामध्ये पण पुन्हा दाना, पाणी आणि पाणी, न आणि नळाचं आणि न पाण्याचं. तर हे शब्द लिहायचं. यावेळी जर कळत नसेल ना आपण तर ह्याच्याकडे न बघता शब्द लिहून टाकायचा, दाना पाणी. मग आपल्याला लक्षात येतं की हे बरोबर काय आणि चुकीचं काय. यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी हे तार्किक प्रश्न आहेत किंवा तर्कसंगत, तर्क व अनुमान. तर 1, 11, 120, 2, 7, 45, अगदी सोपा, अगदी ट्रिकी क्वेश्चन आहे हा. यानंतर पुढचा, पुन्हा हे 8 मित्र पहा. 8 मित्र टेबलाभोवती ABCD ही 4 वेळा प्रश्न आलेला आहे. म्हणजे एकदा का तुम्ही ह्याची मांडणी चांगली करून ठेवली ना, हे सगळे 4 प्रश्न पुन्हा 1.5 मिनिटातच सुटतात. यानंतर पुढील प्रश्न, फिलिंग द ब्लँक, योग्य या ठिकाणी आर्टिकल वापरायचे, योग्य, चांगलं, सुटेबल असं. यानंतर खालीलपैकी काय भारतामधून जाते? म्हणजे भारतातून काय जातं? मकर वृत्त जातं, विषुववृत्त जातं, कर्कवृत्त जातं, काय जातं नेमकं? म्हणजे हे भूगोलशी संबंधित पण जनरलच क्वेश्चन आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुन्हा या ठिकाणी काही विधानं दिलेली आहेत. पेक्षा लहान, पेक्षा मोठा, यामध्ये थोडीफार गफलत होऊ शकते, म्हणून याला आपण 4 नंबरचा हार्ड क्वेश्चन असं या ठिकाणी टाकूयात. यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ 216 सेमी वर्ग आहे, त्याच्या बाजू 3/4/5 गुणोत्तरात आहेत, तर त्रिकोणाची परिमिती किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. थोडं याला नियम माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे पायथागोरसचा नियम, तर आपण सहज सोडवू शकतात. त्यानंतर कोणाला ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं? कुणाला म्हटलं जातं ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया? म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्यक्तीची पदं माहिती असणं गरजेचं आहे, किंवा त्यांना जे संबोधन आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक संख्या मालिका दिला, यामध्ये चुकीचं पद शोधायचं आहे आपल्याला. चुकीची संख्या कोणती आहे, म्हणजे चुकीचं पद कोणतं आलेलं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न, विशेष गरजा असलेल्या मुलांचे किती प्रकार आहेत? म्हणजे किती प्रकार असतात विशेष गरजा असणाऱ्या मुलांची, हे आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. त्यानंतर राजीव हा अरुणचा भाऊ आहे, सोनिया ही सुनीलची बहीण आहे, अरुण हा सोनियाचा मुलगा आहे, मग राजीवचे सुनील सोबत नाते काय? तर सोडवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे 6 भागिले 6 गुणिले 9 अधिक 6 वजा 9 गुणिले 6 वजा 6 अधिक 6 गुणिले 9. हे म्हणजे एकच गणित आहे, 3 भाषेमधलं गणित म्हणून हे 3दा लिहिले पहा. म्हणजे सोडवू शकतात आणि कमी वेळेमध्ये सुटतं.
त्यानंतर पुन्हा उंदराची गोष्ट, पाचवी वेळेस आले पहा, उंदराची गोष्ट. असं मग हे थोडंफार म्हणजे कमी होऊ शकतं आपल्या पेपरमध्ये. 1-2च प्रश्न रिलेटेड येऊ शकतात. बुंदा आणि सरळ उभी राहणारी झाडे टिंब म्हणून ओळखली जातात. तर बुंदा आणि सरळ उभी राहणारी त्यांना काय म्हणायचं? वेली म्हणायचं, झाड म्हणायचं, झुडूप म्हणायचं. या पद्धतीनं 30 सेकंदामध्ये तास काट्याद्वारे काय कोन बनवला जातो? म्हणजे 30 सेकंदामध्ये तास काट्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. कोल्हा, मांजर, गाय आणि बकरी पुल्लिंगी ओळखायचंय. यानंतर पहा, ही आकृती जर पर्यायामध्ये पाहिली आपण तर कुठं मॅच होते या पद्धतीने आपल्याला शोधायची आहे. म्हणजे हे यामध्ये कुठं लपलेला भाग आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पुन्हा या ठिकाणी बेरीज करायची आहे. 3,21,043 आणि 4,21,302 यांची बेरीज केली की उत्तर मिळतं. त्यानंतर आपण श्वास बाहेर टाकतो तेव्हा आपले फुफ्फुसामध्ये अंकुचन पावतात, प्रसरण पावतात, स्थिर राहतात. काय बदल होतो हे आपल्याला सांगायचंय. यानंतर पुढचा प्रश्न, पुन्हा या ठिकाणी अंडरलाईन वर्ड आणि त्याचा मिनिंग आपल्याला शोधायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी हे तुकडे दिलेत, 4-5 तुकडे दिलेत आणि हे तुकडे जोडून आकृती तयार करायची आहे. आणि जे आपण जे 4 पुस्तकं देणार आहोत त्यामध्ये पहा, 5वी नवोदय मार्गदर्शिका म्हणून एक पुस्तक देणार आहोत. जे विद्यार्थी क्लास लावणार आहेत, म्हणजे टेटचा विद्यार्थी जे क्लास लावणार आहेत ना, त्यांना आम्ही एक 5वी नवोदयचं पुस्तक देणार आहोत फ्रीमध्ये, ज्यामध्ये अशा आकृत्यांचे 1000 प्रश्न आहेत आणि त्यांचे प्रकार पण आहेत. 1000 प्रश्नांचा सराव या पुस्तकातून विद्यार्थ्यांचा होणार आहे. क्लास लावलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हे प्रश्न म्हणजे घरपोच मिळणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मन पूर्ण करा. उतळ पाण्याला टिंब फार वेळ लागेल का हा प्रश्न सोडवायला? नाही, अजिबात नाही लागणार. यानंतर पुढचा प्रश्न आहे, करेक्ट स्पेलिंग निवडायचे. करेक्ट स्पेलिंगचा शब्द निवडा. पुन्हा 8 मित्र वर्तुळाकार बसलेले आहेत. 5व्यांदा प्रश्न आला, ह्या लक्षात घ्या. 8 मित्र वर्तुळाकार बसलेले आहेत. फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला वेळ द्यायचा पाहिजे होता. पुन्हा 5 प्रश्न अगदी 10 सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकला असतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी पुन्हा इंग्लिशचंच आहे वाक्य वगैरे. इथं पुन्हा अंडरलाईन वर्ड बोर आहे, त्याचा या ठिकाणी मिनिंग शोधायचा आहे. बॉर्न आहे. त्यानंतर गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द. गारठ्याला समानार्थी काय शब्द आहे? गरमी, उष्मा, थंडी, उकाडा. लक्षात येईल तुमच्या अगदी काय लेवल आहे प्रश्नांची मराठीच्या. यानंतर पुढचा प्रश्न, 198 गुणिले 747 गुणाकार करता आला की मार्क मिळाले आपणास. त्यानंतर पुन्हा अंडरलाईन शब्द दिलाय पहा, त्याचा मिनिंग या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. यानंतर लास्ट आणि 200वा प्रश्न, संवादाच्या प्रक्रियेत प्रतिसादाचे अंतिम उद्दिष्ट आहे. संवादाच्या प्रक्रियेमध्ये अंतिम उद्दिष्ट काय आहे? पर्यायामधून योग्य पद्धतीने निवडा. तर या पद्धतीनं आपण 200 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि बरीच सोडवलेली पण आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला समजावून सांगता 1 तास वेळ लागलाय आपल्याला 200 प्रश्न वाचायला. पण वाचत असताना सहज सुटलेल्या प्रश्नांची संख्या पण 100 आहे. लक्षात घ्या, म्हणजे असाच वेळ गेलेला नाही आपला नुसता वाचण्यासाठी, आपण सोडवलीत पण प्रश्न. तर या पद्धतीने, आणि गणिताची फक्त 3 ते 4 अवघड आलेले आहेत आणि अजून पण काही अवघड आली तर एक 10 प्रश्न अवघड येतील. म्हणजे 110 पैकी 10 अवघड जर सोडले तर तुम्ही गणितामध्ये 100 मार्क घेऊ शकतात. आणि त्यासाठी फक्त योग्य दिशा आणि योग्य ट्रिक्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अचूक गेस, हे जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही गणितात 100 मार्क घेऊ शकतात. आणि इतर ह्याच्यामध्ये 60 जरी मार्क पडले आणि तुम्हाला 160 मार्क जर आले तर नक्कीच तुमचं मेरिट बसू शकतो. तर सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच नवीन एखाद्या अभियोग्यता व्हिडिओसह. थँक्यू व्हेरी मच.